हाय हॅलो नमस्कार. मी सुवर्णाच होम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे धन्यवाद. असाच छान रिस्पॉन्स देत राहा आणि माझ्या व्हिडिओला छान छान कमेंट्स करत राहा. मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार असा चिवडा. तर तुम्ही म्हणाल थंडगार कसा, तर तो आपल्याला त्यात ज्या वस्तू टाकायच्या आहेत त्या आपल्याला उन्हाळ्यात चालतील अशा टाकायच्या आहेत. म्हणजे पुदिना, आपण जे पाणीपुरी बनवतो त्यातले जे मसाले असतात ते मसाले घालून आपल्याला खूप छान असा उन्हाळ्यात आपल्याला जेवण जात नाही, पण आदल्या मधल्या वेळेत थोडंसं काहीतरी खाल्लं वेगळं की छान वाटतं. म्हणून उन्हाळ्यात स्पेशल हा चिवडा आहे. ते मी तुम्हाला याची खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 1 किलो मुरमुरे. तर इथे घेतलेला आहे कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीर. तर हे मी साधारणतः 1 ते 1.5 वाटी घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्ती करू शकता आवडीनुसार. मी साधारणतः पुदिनाची अर्धी जुडी घेतलेली आहे, कोथिंबीर अर्धी जुडी घेतलेली आहे आणि कढीपत्ता 1 वाटीभर घेतलेला आहे. 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी डाळ्या, 1 वाटी खोबरं आणि 1 वाटी मिरच्या घेतलेल्या आहेत. ते 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी या तिखट घेतलेल्या आहेत आणि नंतर 3-4 मिरच्या मी या साध्या घेतलेल्या आहेत. तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्याकडे कमी तिखट कसं आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता. आपल्याला ते तेल छान तापवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा खोबरं तळून घ्यायचं आहे. छान ब्राऊन कलर वरती आपल्याला खोबरं तळून घ्यायचंय. त्यानंतर शेंगदाणे पण तळून घ्यायचे. छान ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे. डाळ्या पण छान आता तळून घ्यायच्या. तुम्ही डाळ्या तळून नाही घेतल्या तरी चालतील, कारण त्या भाजलेल्या असतात. पण मिरच्या पण छान कुरकुरीत करून घ्यायच्या, कारण आपल्याला त्या मिक्सर मधून बारीक करून घ्यायच्या. म्हणून मिरच्या ओल्या नाही ठेवायच्या. मिरच्या जर तुम्ही ओल्या ठेवल्या, छान तळल्या नाही गेल्या तर चिवडा मऊ पडू शकतो. शेंगदाणे आणि खोबरं मी हे वेगळं ठेवलेलं आहे आणि मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि पुदिना आपल्याला वेगळ्या ताटात ठेवायचं आहे तळल्यानंतर. आता बघा, मिरच्या मी वेगळ्या ठेवते. आता यातच आपल्याला कोथिंबीर पण तळून घ्यायची. कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना छान स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे. लगेच 1च मिनिटात छान तळली जाते सगळ्या वस्तू. कोथिंबीर न चिरताच तळून घ्यायची आहे. चिरली तर ती खूप बारीक होईल आणि मग तळताना त्रास होईल. हाताला अशी लावून बघायची आहे, कुरकुरीत होऊन जाते लगेच, मग काढून घ्यायची. पुदिना पण तळून घ्यायचा आहे. आणि मी त्यातच टाकते आता कढीपत्ता पण. कढीपत्ता आणि पुदिना मी एकत्रच तळून घेते. सेम पद्धतीत बोटाने बघायचं आहे कुरकुरीत झाला की नाही. जर कुरकुरीत झाला असेल तर काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने छान मी सगळ्या वस्तू तळून घेतलेल्या आहेत. चिवड्यासाठी आपल्याला स्पेशल एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. जो पाणीपुरी मसाला येतो ना, तोच मसाला आपल्याला तयार करायचा आहे. पण मी तो घरीच तयार करते. तुम्ही जर विकत पाणीपुरी मसाल्याचं पाकिट आणून ते 3 चमचे मसाला टाकला तरी चालणार आहे. मी तो आता घरीच करतेय. तर त्यासाठी मी इथे घेतली 2 चमचे साखर, 1 ते 1.5 चमचा आपलं रोजचंच वापरातलं मीठ, अर्धा चमचा मी घेतलेला, अर्धा ते पाऊण चमचा मी घेतलाय काळं मीठ. त्यानंतर 1.5 चमचा मी घेतलेला हा असं जलजिराचं पावडर येते ना, ती घेतलेली आहे. ती 1 ते 1.5 चमचा घेतलेली आहे. अर्धा चमचा मी घेतलेला आहे आमचूर पावडर घेतलेली आहे. इथे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला घेतला तरी काही हरकत नाही. आणि अर्धा चमचा मी इथे घेतलेली आपल्या काळ्या मिऱ्याची
पूड. तुम्ही काळे मिरे डायरेक्ट ह्याच्यात टाकून बारीक केले तरी काही हरकत नाही. माझ्याकडे पावडर केलेली होती, मी ती घेतली. आता हे आपल्याला एकदा फक्त मिक्सरमध्ये छान एकजीव बारीक करून घ्यायचे आहे. आपला मसाला खूप सुंदर असा तयार झालेला आहे. खूप छान वास येतोय. खूप छान मसाला तयार झालेला आहे. आता याच भांड्यात मी जे आपण कढीपत्ता पुदिना तळून घेतलेला आहे तो बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये, फक्त याची छान बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने छान आपली अशी पेस्ट तयार झालेली आहे. सगळं गार झालं की छान आपल्याला अशी पेस्ट करून घ्यायची आहे. खूप छान अशी आपले हा ओला मसालाही खूप छान तयार झालेला आहे. तळलेलं तेल होतं ना, त्यातलं मी 2 पळ्या तेल फक्त या मसाल्यात घालून घेतलेलं आहे. 2 ते 2.5 पळ्या तेल मी घेतलेलं आहे. आणि छान मसाला हा तस आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता जो आपण बारीक करून घेतलेला होता मसाला कोरडा, तो छान एकत्र करून घ्यायचा आहे हा सगळा मसाला आपल्याला. आता आपण जो हा मसाला केलेला आहे तो यावर टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. हातानेच करायचा आहे. हाताने केला म्हणजे सगळीकडे एकसारखा मसाला कालवला जातो, त्यामुळे हातानेच करून घ्यायचा आहे. छान हिरवा असा कलर आलेला आहे चिवड्याला. खूप छान असा चिवडा तयार झालेला आहे. आता हे सगळं आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यात शेव फरसाणही घालू शकता, तुम्हाला आवडत असेल तसं. माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.